नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. मी जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शाळेत असताना सर्वात पाठीमागे बसणारा परंतु आता सगळ्यांपुढे असणारा विद्यार्थी असल्याचाही मला अभिमान आहे, असं नवनिर्वाचित खासदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरात सर्व सुवर्ण कार्यालय आणि अंतर्गत सातत्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. उघड्यावर कचरा टाकणे, बायोमेडिकल कचरा संबंधित एजन्सीला न देता उघड्यावर टाकणे याबाबत नागरी मित्र पथकाचे कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांनी नेहमी हे लक्ष ठेवले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. अंतरवाली सराटीत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार सुरू करण्यात आले. जायकवाडी धरणात गेल्या 4 दिवसांपासून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 3.5% अधिक वाढ झाल्याचं कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितलं. धरणात 5336 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे, ज्यामुळे धरणाचा पाणीसाठा 7.73% येऊन पोहोचला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरात 1 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत 1 तास श्रमदान स्वच्छता अभियान राबवण्यात जाणार आहे. या अभियानात शहरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, महाविद्यालय, व्यापारी आणि हॉटेल संघटना, सेवाभावी संस्था, एनसीसी असे विविध उत्स्फूर्तपणे यात सहभाग नोंदवणार आहे. एमआयडीसी चिकलठाणा भागात दिसलेल्या बिबट्याचा वन विभागाच्या पथकाने शोध घेतला, परंतु शोध लागला नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याची शोध मोहीम सुरू राहील असं वन विभागाने सांगितलंय. दरम्यान पालकमंत्री सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचं त्याला सुरक्षित वन विभागात सोडण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. बिबट्याला 3 दिवसात पकडून जंगलात सोडा अशा कडक सूचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. राज्यात आता अद्रकीची सरसकट खरेदी विक्री होणार आहे, असं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतल्यानंतर शासन निर्णय लवकर जारी होईल असं पवन मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजिटल वाणिज्य संस्थान यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती कृषी उत्पन्नाचा प्रचार आणि प्रसार आणि विक्रीसाठी तरंग शेतकरी उत्पादन कंपन्यांचा मेळावा शनिवार रोजी आणि सोमवारी आयोजित करण्यात आला होता. 3 दिवसीय मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेल्या 42,50,000 रुपयाच्या मालाची विक्री झाली आहे. शहरात पुन्हा एकदा चिकलठाणा एमआयडीसी मध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. कलाग्राम समोर असलेल्या रस्त्यावर पदचाऱ्याला बिबट्या दिसून आला. त्या वेळाने बिबट्या लगतच्या झाडामध्ये निघून गेला असल्याचं प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी सांगितलंय. जालना शहराजवळ शिंदखेड राजा चौफुली येथे बस आणि कारची धडक होऊन बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.